विद्यार्थी मित्रो, गेल्या काही तासांमधून आपण समरूपता प्रकरण पहिलं, त्याचबरोबर पायथागोरसचे प्रमेय, सिमिलॅरिटी अँड पायथागोरस थिअरम या दोन प्रकरणांचा एक थोडासा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न मागील काही तासांमधून केला. आता पायथागोरसचे प्रमेय याच प्रकरणाशी रिलेटेड असणारं दुसरं प्रकरण आपल्या मॅथ्स पार्ट 2 मध्ये असणारं हे प्रकरण आपण आज घेतलेलं आहे की जेणेकरून त्या प्रकरणाची या प्रकरणाशी लिंकिंग आपल्याला होईल, कुठेही तुम्हाला खंड पडणार नाही. लेट अस सी मॅथ्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 6. That is trigonometry. In maths part 2, chapter number 6, trigonometry. Let us recall what we have learned in standard 9 subjects, that's maths part 2. In that look here, see in picture, who is this man? This is very well known to us. विद्यार्थी मित्रो, हे जर चित्र पाहिलं तुम्ही तर हे चित्र अगदी तुमच्या ओळखीचं असेल, कारण हे चित्र आहे ए ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन, दॅट इज आर्यभट्ट. आर्यभट्ट हे या थोर भारतीय गणितीचं हे चित्र आहे. याच्याविषयीची माहिती सुद्धा आपण इंटरनेटच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊ शकतो, परंतु हे एक थोर भारतीय गणिती आहेत आणि त्यांची माहिती आपण सुरुवातीला करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण या प्रकरणामध्ये काय पाहणार आहोत? इंट्रोडक्शन ऑफ ट्रिगोनोमेट्री, देन ट्रिगोनोमेट्रिक रेशोज, ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज, अँगल ऑफ इलेव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन हाइट्स अँड डिस्टन्सेस. विद्यार्थी मित्रो, या प्रमुख उपघटकांची आपल्याला माहिती घ्यायची. यामध्ये सुरुवातीला त्रिकोणमितीची ओळख, त्रिकोणमितीय रेशोज हा दुसरा मुद्दा. तिसरा ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानता. पुढचा मुद्दा आहे अँगल ऑफ इलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन. देन प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन हाइट्स अँड डिस्टन्सेस म्हणजे या त्रिकोणमितीवर आधारित जे उंची कशी काढायची, अंतरं कशी काढायची याची माहिती आपण या प्रकरणामधून घेणार आहोत. चला तर मग पाहूया. सुरुवातीला आपण पाहू ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन, दॅट इज आर्यभट्ट. ओके, come to next point. Look here, who was the Aryabhatta? The great Indian mathematician Aryabhatta was born in 476 AD in Kusumpur, which was near Patna in Bihar. He has done important work in arithmetic, algebra and geometry. In the book Aryabhatiya, he has written many mathematical formulae. For example, in an arithmetic progression, formulae for nth term and the sum of the first n terms. The formula for approximate value of root 2, the correct value of pi up to 4 decimal, that is pi is equal to 3.1416,
in the study of astronomy, he used trigonometry and sine ratios of an angle for first time. Comparing with the mathematics in rest of the world at that time, his work was a great and was studied all over India. That on 19 April 1975, India sent the first satellite in the space and it was named Aryabhatta to commemorate the great mathematician of India. मित्रो, एक थोडक्यात आपण यांची ओळख करून घेतलेली आहे. हे एक थोर भारतीय गणिती होते. त्यांचा जन्म बिहार राज्यामध्ये पाटणा शहराजवळ झाला. त्यांनी आर्यभट्टी या नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी अर्थमॅटिक प्रोग्रेशन, त्यामध्ये nth टर्म काढणं, सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स काढणं, त्यानंतर वर्गमुळात 2ची अप्रॉक्सिमेट किंमत देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाय बद्दलचं 4 डेसिमल पॉइंट पर्यंत अचूक किंमत त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाशी रिलेटेड जर आपण पाहिलं तर आपण जे साइन कॉस टॅन ही गुणोत्तर म्हणतो, ही प्रथम त्यांनी भूमितीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि अनेक त्यांना सन्मान, अनेक त्यांचा कार्याचा गौरव खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्या काळी असा एक समज होता की पृथ्वी स्थिर आहे आणि पृथ्वीच्या भोवती सूर्य, चंद्र हे ग्रह फिरतात. मित्रो, आपण विज्ञानामध्ये याविषयीची ग्रहणाविषयीची माहिती तुम्ही काही मागच्या सेशनमधून घेतलेली आहेच. त्या काळच्या लोकांचा समज काय होता की पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती सूर्य, चंद्र फिरतात. परंतु इथं ही संकल्पना आर्यभट्टांनी मोडीत काढली आणि नवीन त्यांच्यामध्ये दुरुस्ती करून जगासमोर मांडलं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि अशा या महान गणितींचा सन्मान जो भारतानं 19 एप्रिल 1975 रोजी जो आपण पहिला कृत्रिम उपग्रह सोडला, त्या उपग्रहाला आर्यभट्ट या महान गणितीचं नाव देऊन त्यांचा उचित गौरव केला आणि आजही आपण त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतो, कारण त्यांचं कार्य हे जगाला खूप मोठं आजही प्रेरणादायी ठरत आहे. तर चला तर मग त्रिकोणमिती याविषयी थोडीशी ओळख आपण करून घेऊया. इंट्रोडक्शन ऑफ ट्रिगोनोमेट्री. मित्रो, त्रिकोणमिती ही एक गणिताची एक शाखा आहे. याची ओळख आपण इयत्ता 9वीच्या भाग 2 या पुस्तकातून आपण घेतलेली आहेच. तरी पण आज आपण आपल्या व्याख्यानामध्ये थोडक्यात याची ओळख आपण करून घेणार आहोत. द क्वेश्चन्स इन माय माइंड: हाऊ टू मेजर द डिस्टन्स बिटवीन ए सिफ अँड ए लाईट हाऊस, हाऊ टू मेजर द हाईट ऑफ टॉल ट्री. सो मेनी क्वेश्चन्स इन युअर माइंड आर रिलेटेड टू दिस टॉय. आपल्या मनामध्ये, माझ्या मनात हेच प्रश्न निर्माण झाले, तुमच्या मनामध्येही प्रश्न निर्माण झाले असतील की आपण एखाद्या व्यक्तीच्या किनाऱ्यापासून जहाजाचं अंतर किती असेल, किंवा दीपस्तंभाची उंची किती असेल, किंवा एखाद्या उंच अशा झाडाची उंची किती असेल, ती मोजायची कशी. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्रिकोणमितीचा खूप उपयोग होतो. We will solve this type of questions by mathematics, and the name of that branch of mathematics is a trigonometry. It is useful to find the answer to such questions. Trigonometry is used in different branches of engineering, astronomy, navigation, etc. Engineering
त्याचबरोबर नौकाशास्त्र आणि खगोलशास्त्र इत्यादी शास्त्रांमध्ये या त्रिकोणमितींचा इत्यादी शाखांमध्ये या त्रिकोणमितीचा उपयोग होतो. आता एक गमतीची गोष्ट इथं अशी आहे की ट्रिगोनोमेट्री हा जो शब्द आहे हा कसा तयार झाला. द वर्ड ट्रिगोनोमेट्री इज डिराइव्ड फ्रॉम द 3 Greek words ट्राय means 3, गोना means sides and metron means measurements. These are the 3 words ट्राय, गोना, मेट्रॉन. आणि या 3 शब्दापासून ट्राय, गोना, मेट्रॉन या 3 शब्दापासून शब्द तयार झाला ट्रिगोनोमेट्री, आणि विच वी हॅव लर्न इन स्टँडर्ड 9 की जो आपण 9वी मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. पाहूया आपण आता. इथं तुमच्या समोर आपल्याला लेटस रिकॉल म्हणून दिसतंय साइन कॉस टॅन रेशिओज. कारण ट्रिगोनोमेट्री म्हटलं की आपल्याला गुणोत्तर येतात, त्रिकोणमितीय गुणोत्तर येतात. त्यातली पहिली 3 गुणोत्तरं आपण 9वीच्या वर्गामधून अभ्यासलेली होती. कोणकोणती? साइन, कॉस अँड टॅन. जसं पायथागोरस प्रमेयामध्ये आपण काटकोन त्रिकोणाचा विचार केला तसं ट्रिगोनोमेट्रीमध्ये सुद्धा आपल्याला काटकोन त्रिकोणाचाच विचार करायचा आहे. आणि म्हणूनच हे प्रकरण आपण पायथागोरस थेरम या टॉपिकला जोडून घेतलेलं आहे. इथंही तुम्हाला इथं एक त्रिकोण दिसतोय. आता याची ओळख करून घेण्यासाठी आपण पाहूया. बघा इथं तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय. त्रिकोण एबीसी. इन ट्रायंगल एबीसी angle A is equal to 90 degree. Angle C and A are acute angles for angle C. त्रिकोण एबीसी मध्ये हा बी कोण काटकोन आहे. हा जो इथं सी कोण दिलेला आहे, सी आणि ए हे लघु कोण आहेत. परंतु सुरुवातीला आपण कोण सी या लघु कोणासाठी आपण इथं थीटा म्हणू. साहजिकच या बाजूंची ओळख करून घेताना द साइड AC is hypotenuse, then side AB is opposite side of angle C, then side BC is the adjacent side of angle C. Look here, in triangle ABC, side AC is the hypotenuse, side AB is the opposite side of angle C, side BC is the adjacent side of angle C. Then for angle A we can write the opposite side and adjacent side. For angle A, side BC is the opposite side and side AB is the adjacent side and AC is the hypotenuse. We can write same as for angle A. Okay, come to the this figure. Okay, fill in the blanks with reference to this figure, triangle ABC. Here you have to write sin theta, cos theta and tan theta. Do you remember what we have learned in 9th standard? What is mean by sin ratio and what is mean by cos ratio and tan ratio? Sin ratio म्हणजे काय, cos ratio म्हणजे काय आणि tan ratio म्हणजे काय, हे थोडंसं आठवा, काय लक्षात येईल आपल्या. आणि मग तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, तुमच्या वहीमध्ये नोट करा, थोडंसं आठवा. साइन रेशो, आपण या सी कोणाबद्दल या ठिकाणी विचार करणार आहोत. हा थीटा दिलाय, साहजिकच हा जो ए आहे हा 90 मायनस थीटा येईल. काय येईल मग साइन रेशो?
opposite side upon hypotenuse. Opposite side upon hypotenuse means AB upon AC. Then cos theta, adjacent side upon hypotenuse. Adjacent side upon hypotenuse means BC upon AC. Look here, sin theta, opposite side upon hypotenuse. Cos theta, adjacent side upon hypotenuse. And then tan theta. Tan theta means opposite side upon adjacent side, means AB upon BC. Hence answers are AB upon AC, BC upon AC, and AB upon BC. Come to the next point. Hence, recall this: hypotenuse, opposite side and adjacent sides. Then come to the next question. We have to complete the relations in ratios given below. First is sin theta upon cos theta is equal ... Sin theta upon cos theta is equal ... काय येईल विद्यार्थी मित्र, विचार करा. हे आपण मागच्या इयत्तेमधील भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. अजून नवीन भागाला आपण सुरुवात केलेली नाहीये. साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिहिलं, उत्तर येईल टॅन थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टॅन थीटा. देन साइन थीटा इज इक्वल कॉस 90 माइनस ... Sin theta is equal cos 90 minus ... Answer is sin theta is equal cos 90 minus theta. Then cos theta is equal sin 90 minus ... Cos theta is equal sin 90 minus theta. Look again, sin theta upon cos theta is equal to tan theta. Sin theta is equal cos 90 minus theta. Cos theta is equal sin 90 minus theta. Then tan theta into tan 90 minus theta is equal what? काय येईल इथं? Tan theta into tan 90 minus theta is equal 1. हा भाग आपण मागील इयत्ता 9वी मधून आपण अभ्यासलेला होता. परत एकदा sin theta upon cos theta is equal to tan theta. Sin theta is equal cos 90 minus theta. Cos theta is equal sin 90 minus theta. Tan theta into tan 90 minus theta is equal to 1. विद्यार्थी मित्रो, या दोन भागांची गरज किंवा दोन भाग आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे पुढचा भाग समजून घेण्यासाठी. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की त्रिकोणमितीय रेशोज, काटकोन त्रिकोणामध्ये दोन लघुकोणाच्या संदर्भामध्ये आपल्याला लिहिता येतात. पहिला आपण जर सी घेतला तर साइन रेशोज opposite side upon hypotenuse, cos ratios adjacent side upon hypotenuse, and tan ratios opposite side upon adjacent side, या तीन गुणोत्तरांची ओळख करून घेतली. इथं ह्या गुणधर्मांची ओळख आपण परत एकदा नव्याने करून घेतली आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण पुढच्या भागासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, कंप्लीट द इक्वेशन. इथं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. काय येईल? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल ... और बॉक्स साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. काय उत्तर येईल? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. 1. लुक हियर, tan theta into tan 90 minus theta is equal to also 1. Sin square theta plus cos square theta is equal to 1. आता या काही प्रॉपर्टीज म्हणू आपण किंवा त्रिकोणमितीचे काही गुणधर्म म्हणू, याचा उपयोग आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. चला तर मग आता पुढच्या भागाकडे जाऊया. आपण या इयत्ता 10वीच्या त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये पुढच्या नवीन काही कन्सेप्ट्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे कोसेक, दुसरी आहे सेक,
तिसरी आहे कॉट रेशिओज. कोसेक, सेक अँड कॉट रेशिओज. पहा इथं कोसेक कोणत्या कोणासंबंधी? आपण इथं इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री, अँगल C इज सपोज थीटा डिग्री, देन अँगल A इज 90 मायनस थीटा. हे दोन एकमेकांचे A आणि C एकमेकांचे कोटिकोण आहेत आणि या त्रिकोणामध्ये हे लघुकोण आहेत. हा काटकोण आहे. या लघुकोणाच्या संदर्भामध्ये आपण ही गुणोत्तरं लिहिणार आहोत. जशी आपण साइन कॉस टॅनची गुणोत्तरं लिहिली तशी आपल्याला आता कोसेक, सेक आणि कॉट ही तीन पुढील गुणोत्तरे आपण पाहणार आहोत. जसं आपण साइन थीटा किंवा साइन सी म्हटलं अपोजिट साइड अपॉन हायपोटिनस, तसं कोसेक काय येईल? मित्रांनो, काही इथं कीज आपण लक्षात ठेवली तर आपल्याला ही सहज गुणोत्तरं लिहिता येतात. कोसेक थीटा इज इक्वल हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड ऑफ angle theta or angle C. Look here, hypotenuse upon opposite side of angle. Hypotenuse upon opposite side. म्हणजे साइन मध्ये आपण काय पाहिलं होतं की अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस पाहिलं होतं आणि कोसेक मध्ये पाहतोय आपण हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की साइन थीटाच्या अगदी उलट आहे कोसेक थीटा. एवढं लक्षात ठेवा इथं काय, कोसेक थीटा हा साइन थीटाच्या अपोजिट आहे. पुढे पाहूया आता आपण याचं गुणोत्तर. आपल्याला जर बाजू लिहायच्या झाल्या तर काय येतील? हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल, हायपोटेनस AC अपॉन अपोजिट साइड AB मीन्स AC अपॉन AB. कम टू सेकंड रेशो सेक थीटा. सेक थीटा, आता बघा कॉस थीटा आठवा. कॉस थीटा होता ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. आता कोसेक थीटा पाहू. हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. इथंही आपल्या लक्षात आलं असेल की कॉस गुणोत्तराच्या अपोजिट सेक गुणोत्तर आहे किंवा सेक गुणोत्तर हे कॉस गुणोत्तराच्या एकदम अपोजिट आहे किंवा रेसिप्रोकल आहे. हायपोटेनस अपॉन adjacent side of angle, hypotenuse AC upon BC. Sec theta is equal AC upon BC. Come to next ratio, that is cot theta. Cot theta च्या अगोदर आपण tan theta आठवा. tan theta काय होता? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे इथं काय येईल cot theta? साहजिकच ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. मग याचे बाजू आपल्याला लिहिता येतील. या साइड काय येतील? ऍडजसंट साइड BC अपॉन अपोजिट साइड AB. आता परत एकदा ही गुणोत्तर बघा. कोसेक थीटा इज इक्वल हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. सेक थीटा इज इक्वल हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा. Cot theta is equal adjacent side of angle upon opposite side of angle. Cosec theta is equal AC upon AB. Sec theta is equal AC upon BC. Cot theta is equal BC upon AB. ओके, परत एकदा रिकॉल करा काय शिकलो आपण या भागामध्ये. आठवा काय शिकलो? पहिल्यांदा आपण त्रिकोणमिती म्हणजे काय हे समजून घेतलं. त्रिकोणमिती हा शब्द कसा तयार झाला? ट्राय, गोना आणि मेट्रॉन या तीन ग्रीक शब्दांपासून तयार झाला. त्रिकोणमितीमध्ये थोर भारतीय गणितींचं आर्यभट्ट यांचं योगदान आपण पाहिलं. त्यांच्या कार्याची ओळख करून घेतली. त्यानंतर भारताने जो कृत्रिम उपग्रह सोडला, त्याला पहिला कृत्रिम उपग्रह सोडला, त्याला त्यांचं नाव देऊन त्यांचा गौरव केला, हे आपण पाहिलं. दुसरा भाग याच्यामध्ये पाहिला की त्रिकोणमितीचा उपयोग कोणत्या ठिकाणी होतो. आपल्या दैनंदिन नित्य जीवनामध्ये एखाद्या उंच अशा इमारतीची उंची असेल, उंच अशा झाडाची उंची असेल, ती मोजायची कशी?
किंवा समुद्रामध्ये एखादं जहाज समुद्रात काही अंतरावर आहे तर किनाऱ्यापासून त्याचं अंतर कसं मोजायचं, दीपस्तंभाची उंची कशी मोजायची, एखाद्या मनोऱ्याची उंची कशी मोजायची, असे अनेक प्रश्न, ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्रिकोणमिती देऊ शकते. आणि साहजिकच त्रिकोणमिती ही काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्येच आहे. काटकोन त्रिकोणामधील जे लघुकोन आहेत त्या लघुकोणा संदर्भात आपल्याला ही त्रिकोणमितीची गुणोत्तरं लिहिता येतात. आपण 9वी इयत्तेमध्ये साइन कॉस टॅन ही 3च मुख्य गुणोत्तर आपण पाहिली होती. त्यामध्ये साइन म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण, कॉस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू ही गुणोत्तर आपण पाहिली होती. त्यानंतर आपण पुढे नव्यानं 3 आणखी गुणोत्तरांची माहिती करून घेतली. त्यामध्ये कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा. मग साहजिकच कोसेक थीटा बरोबर हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल, सेक थीटा बरोबर हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल अँड कॉट थीटा इज इक्वल ऍडजसंट साइड ऑफ अँगल अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल. या भागांची माहिती आपण आतापर्यंत करून घेतलेली आहे. चला तर पुढे जाऊया. आता इथं रिमेंबर धिस पहा, आपण काय शिकलो, मी जे आत्ता आपण तुमच्याशी बोललो त्याला परत रिकॉल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. द रिलेशन बिटवीन द ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कोसेक, सेक अँड कॉट रेशोज. जो भाग आपण पहिल्या स्लाइडमध्ये चर्चा केली होती की कोसेक जे आहे ते साइनच्या रेसिप्रोकल आहे, नंतर सेक जे आहे ते कॉसच्या रेसिप्रोकल आहे आणि कॉट जे आहे ते टॅनच्या रेसिप्रोकल, म्हणजे व्यस्त आपण म्हणू त्याला, किंवा त्याला 1/sin थीटा गणितीय भाषेमध्ये असं लिहिता येईल आपल्याला. 1/sin थीटा इज इक्वल कोसेक थीटा, 1/cos थीटा इज इक्वल सेक थीटा, 1/tan थीटा इज इक्वल कॉट थीटा. विद्यार्थी मित्र, इथं माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला की जर का 1/sin थीटा इज इक्वल कोसेक थीटा असेल तर साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक थीटा असेल का, कॉस थीटा इज इक्वल 1/सेक थीटा असेल का, आणि टॅन थीटा इज इक्वल 1/कॉट थीटा असेल का. तुम्ही विचार करा आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. काय 1/sin थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा आहे, बट साइन थीटा इज इक्वल 1/कोसेक थीटा असेल का. विचार करा, ठरवा. जर आपण याचा पुढे तिरकस गुणाकार केला, सपोज याचा छेद 1 आहे असं मानलं, तर आपल्याला मिळालंय साइन थीटा इज इक्वल साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन, टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. Taking the cross multiplication of second equation, cos theta into sec theta is equal to 1. Cos theta into sec theta is equal to 1. Then here tan theta into cot theta is equal to 1. Tan theta into cot theta is equal to 1. बघा, यामध्ये cosec theta is equal to 1/sin theta. Means sin theta into cosec theta is equal to 1, cos theta into sec theta is equal to 1, and tan theta into cot theta is equal to 1. हे आपल्याला the relation between the trigonometric ratios according to the definition of cosec, sec and cot ratios. जसं की आपण पहिल्या भागामध्ये साइन, कॉस, टॅन ही 3 गुणोत्तरं पाहिली. दुसऱ्या भागामध्ये कोसेक, सेक आणि कॉट ही गुणोत्तरं पाहिली. तर कोसेक हे साइनच्या रेसिप्रोकल आहे, म्हणजेच कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थीटा, सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थीटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थीटा असली. तिरकस गुणाकार करून आपण 3 गुणधर्म आपण नव्याने इथं लिहिलेले आहेत. मित्रहो, आता आपण पुढच्या भागाकडे जाऊ. पहा, हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
कारण पहिल्या भागावर आपल्याला 1-2 मार्काचे प्रश्न विचारले जातात. एक फिगर दिलेली असेल, आकृती, काटकोन त्रिकोणाची आकृती दिलेली असेल, तिथं 2 बाजूंच्या लांबी दिलेल्या असतील आणि तिसरी बाजूची लांबी तुम्हाला काढायची असेल आणि त्यावरून त्रिकोणमितीय गुणोत्तर, मग ते साइन कॉस टॅन असतील, कॉस सेक आणि कोसेक असतील, ही गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतील. आता पहा इथं the values of trigonometric ratios of angles 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. याची ही ओळख आपण 9वीच्या इयत्तेमध्ये आपण याची ओळख करून घेतलेली आहे या गुणोत्तराची. परंतु या 10वीच्या वर्गामध्ये आपण पुन्हा एकदा याची ओळख करून घेणार आहोत. आता इथं बघा, ही 3 गुणोत्तर आपण अभ्यासलेले आहेतच, परंतु आता ही पुढे जी 3 कोसेक, सेक आणि कॉट ही जी आपल्याला रेशोज मिळालेले आहेत त्याच्याविषयी आपल्याला इथं माहिती करून घ्यायची. आता साइन 0 इज 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1, cos 0 1, cos 30 √3/2, cos 45 1/√2, cos 60 1/2, cos 90 0. Then tan 0 0, tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3 and tan 90 not defined. Not defined means हे आपल्याला अव्याख्येय आहे, सांगता येत नाही, म्हणून याची किंमत आपण नॉट डिफाईन्ड किंवा अव्याख्येय घेतो. आता बघा इथे एक गोष्ट लक्षात येत असेल, ह्या साइन कॉस टॅन आणि या कोणांची जर आपण एकमेकांशी जर तुलना करण्याचा प्रयत्न केला किंवा रिलेशन, तर आपल्या असं लक्षात येईल की साइन 0 तो कॉस 90 आहे आणि जो साइन 90 आहे तो कॉस 0 आहे. दोन्ही ठिकाणी साइन आणि कॉस मध्ये 45 डिग्री दोन्ही गुणोत्तर समान आहेत आणि जे साइन 30 होतं ते इथं कॉस 60 आहे, जे साइन 60 होतं ते कॉस 30 आहे. म्हणजेच पहिल्या ठिकाणी आपण इथं पहिल्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, हे आपण पाहिलं होतं. ते गुणोत्तर या ठिकाणी लागू होतं, हे आपल्याला प्रूव्ह होतं इथं. नंतर टॅनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर टॅन 45 हा 1 आहे. विशेषतः आपल्याला ह्या टॅनच्या किमती फार उपयुक्त आहेत किंवा उपयोगी आहेत. पुढे ज्या वेळेला आपण त्रिकोणमितीचं उपयोजन पाहणार आहोत किंवा शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत, उंची आणि अंतर यांच्यामधली उदाहरणं आपण पाहणार आहोत, त्यावेळेला या टॅन गुणोत्तराच्या किमती आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत, त्या लक्षातच ठेवाव्या लागतील. कोणत्या आहेत त्या? टॅन 0 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 1, टॅन 60 √3 and टॅन 90 नॉट डिफाईन्ड. लक्षात ठेवा, 0 1/√3, 1 आणि √3 या किमती आपण लक्षात ठेवाय. पुढे जाऊया आपण. पहा पुढे कोसेक 0 नॉट डिफाईन्ड, कोसेक 32, कोसेक 45 √2, कोसेक 60 2/√3, कोसेक 90 1, सेक 0 1, सेक 30 2/√3, सेक 45 √2, sec 60 2, sec 90 not defined, and last cot 0 not defined, cot 30 √2, cot 45 1, cot 60 1 and cot 90 0. इथंही आपल्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे साइन आणि कॉस या दोघांच्या किमतीचं कशा प्रकारे बदल झाला होता, इथंही तसं लक्षात येईल तुमच्या की जे कोसेकचं 0 होतं ते इथं सेक 90 आलंय आणि जे कोसेक 90 होतं ते इथं सेक 0 आलंय. मधली किंमत जी 45 ती आहे ती सारखीच आहे, √2.
हा 30 डिग्रीचा कोसेक हा सेक 60 साठी आलेला आहे आणि कोसेक 60 हा सेक 30 साठी आलेला आहे. आणि कॉटच्या बाबतीमध्ये इथं नॉट डिफाईन्ड √2 1 and 1 सॉरी इथं कॉट नीट समजून घ्या. नॉट डिफाईन्ड √3 1 1/√3 and 0 असा आलेला आहे. आता इथं अजून एक आपल्या लक्षात येईल की साइन आणि कोसेक आपण एक रिलेशन पाहिलं होतं या दोघांमध्ये. काय रिलेशन पाहिलं होतं आठवतंय का बघा. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. पहा करून या दोघांचा गुणाकार करून बघा येतो का, करून पहा तुम्ही. नंतर कॉस थिटा इंटू सेक थिटा हा गुणाकार करून बघा. नंतर टॅन थिटा इंटू कॉट थिटा हा गुणाकार करून पहा आणि काय येतो ते अभ्यास. विद्यार्थी मित्रो, आपण आजच्या भागामध्ये जो भाग आपण पाहिलेला आहे, कारण हा त्रिकोणमितीचा भाग थोडासा वेगळा आहे. कारण याच्यामध्ये काही गुणोत्तर, काही संख्या, काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्यांच्या किमती या किंवा नित्य समानता वगैरे असेल. हा भाग आपल्याला याच्यात लक्षात ठेवावा लागतो. म्हणून जादा भाग एकदम आज न घेता आपण या काही प्रमुख घटकांची माहिती आजच्या तासामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपण काय शिकलो तर पहिला भाग त्रिकोणमितीची ओळख, त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्यानंतर त्रिकोणमितीचा उपयोग कुठं होतो, त्रिकोणमितीमधील मुख्य गुणोत्तर साइन कॉस टॅन, काटकोन त्रिकोणामधील लघुकोनाच्या संदर्भामध्ये ही गुणोत्तर कशी आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर नव्यानं गुणधर्म आपण पाहिले कोसेक, सेक आणि कॉट. त्यानंतर इंटर रिलेशनशिप यांच्यामध्ये काय होतं की साइन कॉस टॅन आणि कोसेक, सेक, कॉट मध्ये एकमेकांशी काय संबंध होता तो पाहिला. त्यानंतर 0°, 30°, 45°, 60° आणि 90° या कोणाच्या बाबतीमध्ये साइन कॉस टॅन, कोसेक, सेक, कॉट या गुणोत्तरांच्या किमती काय येतील. आता हा तक्ता पुस्तकामध्ये दिलेला आहे. तुम्ही म्हणाल की मग हा तक्ता पाठ कसा करायचा किंवा लक्षात कसा ठेवायचा. यासाठी तुम्हाला एक हिंट देतो. तुम्ही घरी गेल्यानंतर या किमती स्वतः तुम्ही तयार करू शकता किंवा मिळवू शकता. यासाठी काय करायचंय, स्टेप्स लक्षात ठेवा की यामध्ये इथं तुम्हाला सुरुवातीला 0, 1, 2, 3, 4 असे अंक लिहायचे. 0, 1, 2, 3, 4. त्यानंतर प्रत्येकाला 4 ने भागायचं. पहिली स्टेप लक्षात ठेवा. 0, 1, 2, 3, 4. 0, 1, 2, 3, 4 हे अंक लिहायचे. डिवाइड बाय 4 ऑफ इच टर्म. प्रत्येकाला 4 ने भागा. 4 ने भागितल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट काढा. पहिली स्टेप 0, 1, 2, 3, 4 पर्यंतचे अंक लिहा. दुसरी स्टेप प्रत्येकाला 4 ने भागा आणि तिसरी स्टेप स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट, टेकिंग द स्क्वेअर रूट. तुम्हाला साइनच्या किमती मिळतील. मग साइनच्या किमती मिळाल्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे ही किंमत इथं लिहा, ही किंमत इथं लिहा, मधली किंमत जशी तशी लिहा आणि ह्या किमती उलट क्रमाने लिहा. हे इथं लिहा, हे इथं लिहा. आणि ह्या लक्षात ठेवलेल्या आहेत मगाशी टॅनच्या. 0, 1/√3, 1√3 नॉट डिफाईन्ड. आणि मग तुम्हाला त्यावरून या किमतीही लिहिता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या भागासाठी आपण इथं थांबणार आहोत. परत एकदा आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण सर्वांनी या लर्न फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत आम्ही पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि इझी टेस्ट यांच्या मार्फत हा उपक्रम आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा तुम्ही उपयोग चांगला करून घ्या. जो दररोज भाग होतो तो भाग पुन्हा तुम्ही हे सेशन संपल्यानंतर
पाठ्यपुस्तकामधून पाहत चला. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की पाठ्यपुस्तकाचं वाचन करणं ही एक अभ्यासाची पहिली पायरी आहे आणि महत्त्वाची आहे. कारण पाठ्यपुस्तकाचं तुम्ही सूक्ष्मरीतीनं वाचन करणं गरजेचं असतं. बहुतेक भाग हा अधिक स्पष्टपणे किंवा सखोल पद्धतीनं त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ही त्यामध्ये दिलेली असतात. ती आपण सोडून पाहिली पाहिजेत, तरच आपल्याला पुढं त्या भागांची नव्यानं ओळख करून घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि आपण याचा जो पुढचा भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये पाहू. आजच्या दिवसासाठी या ठिकाणी आपण थांबू. ओके, धन्यवाद.